वर्धा में मीडिया से बातचीत के दौरान महाराष्ट्र राज्य कुश्तीगीर संघ के अध्यक्ष रामदास तड़स ने मुंबई हाई कोर्ट के फैसले का स्वागत किया। तड़स ने कहा कि अदालत में महाराष्ट्र राज्य कुश्तीगीर परिषद की मान्यता रद्द करने के निर्णय को बरकरार रखा है, जिससे खिलाड़ियों के हितों की रक्षा होगी। साथ ही उन्होंने परिषद पर खिलाड़ियों को परेशान करने का आरोप भी लगाया। जानते हैं रामदास तड़स का विस्तृत बयान। महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाला 5 वर्ष अगोदरच अखिल भारतीय कुस्तीगीर संघाची मान्यता मिळाली होती आणि त्याप्रमाणे आमच्या कुस्त्या चालू होत्या। परंतु ज्या परिषदचे शरदजी पवार अध्यक्ष होते, नंतर रोहित पवार झाले, इकडे बाळासाहेब लागले, त्याचेच परिषदचे 2 तुकडे झाले होते। परंतु त्यांनी नेहमी कोर्टात जाणं, आम्हाला हॅरॅसमेंट करणं, परंतु 14 तारखेला शेवटला म्हणजे हायकोर्टाने असा निकाल दिला की परिषदची मान्यता रद्द केली। कारण पहिलीच रद्द झाली होती, परंतु पुन्हा कोर्टात गेले होते ते, कारण त्यांची 4 वर्षाच्या अगोदर अखिल भारतीय कुस्तीगीर संघाकडून त्यांची मान्यता रद्द, त्यांनी नॅशनल घेतली नाही, त्यानंतर कोणत्या स्पर्धा या ठिकाणी घ्यायच्या नाही आणि त्यांनी ऑडिट बी पेश केलं नव्हतं, म्हणून त्यांची मान्यता रद्द करून महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची याला मान्यता दिली होती। त्याचा अध्यक्ष मी आहे, योगेश दोडके हे महासचिव आहे आणि आमचेच फेडरेशनचे मुलं हे नॅशनलमध्ये जातात, त्यानंतर कॉमनवेल्थमध्ये जातात, राष्ट्रीय स्पर्धेत जातात, राष्ट्रकुल जातात ना, ऑलिम्पिकमध्ये जातात। दुसऱ्या संघटनेला काहीच महत्त्व नाही आणि मग कोर्टाने जे निकाल दिला हा बरोबर निकाल दिला। कोर्टाचा आदर ठेवून त्यांनी तरी आता मागं राहायला पाहिजे आणि खेळाडूचं नुकसान न होता, म्हणजे कोर्टात जाणं, खेळाडूचं नुकसान करणं, ज्या कोर्टाने निकाल दिला, ज्या फेडरेशननं मान्यता दिली त्याच्यासोबत त्यांनी सुद्धा राहायला पाहिजे।